नमस्कार मित्रांनो, सुवर्ण फार्मिंग चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तुम्ही जर नवीन मेंढी पालन करत असाल किंवा आधीच मेंढी पालन करत असाल तर तुम्हाला एक प्रश्न नक्की येत असेल, तो म्हणजे मेंढ्या फार्म मध्ये बंदिस्त ठेवाव्यात की फिरस्ती मेंढी पालन कराव। आज आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत, कारण अनेक जण मेंढी पालन सुरू करतात, पण प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते। काही जणांकडे जमीन असते, काही जणांकडे चारा असतो, काहीकडे फक्त मेंढ्या असतात। म्हणून फार्म आणि फिरस्ती या दोन्ही पद्धती समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे। पहिल्यांदा बघू फार्म पद्धत म्हणजे काय। फार्म पद्धतीमध्ये मेंढ्या कायमस्वरूपी शेड मध्ये कुंपण केलेल्या जागेत ठेवतात। त्यांच्यासाठी चारा जाग्यावर आणला जातो, पाणी, औषध, खाद्य सर्व गोष्टी ठराविक जागी दिल्या जातात। मेंढ्यांना फिरून चारा खाण्याची गरज लागत नाही, सर्व काही जाग्यावर येते। आजकाल जे मेंढी पालन सुरू करत आहेत ते जास्तीत जास्त हीच पद्धत वापर करत आहेत। फिरस्ती मेंढी पालन म्हणजे काय। फिरस्ती मेंढी पालन फिरस्ती पद्धतीमध्ये मेंढ्यांचे कळप गावोगावी माळ रानावर शेतात चारण्यासाठी नेले जातात। त्यांना फिरून चारा खावावा लागतो। मेंढ्या स्वतः चारा त्या चराई क्षेत्रावर जाऊन खातात। चाऱ्याचा खर्च खूप कमी येतो। पारंपरिक पद्धतीमध्ये अनेक वर्षापासून ही पद्धत वापरली जाते। पहिला फरक, गुंतवणूक, शेड, पाण्याची व्यवस्था, कुंपण, चारा साठवण्यासाठी शेड यासाठी मोठी गुंतवणूक फार्म पद्धतीमध्ये लागते। फिरस्ती पद्धतीमध्ये चाऱ्याचा शेडचा खर्च लागत नाही। शेड साधा बांधला तरी चांगल्या प्रकारे फिरस्ती मेंढी पालन करता येते, म्हणून कमी भांडवल असलेल्या मेंढी पालकासाठी फिरस्ती पद्धत सोपी आहे। दुसरा फरक, चारा खर्च। फार्म मध्ये चारा विकत घ्यावा लागतो, हिरवा चारा पिकवावा लागतो, दुष्काळात खर्च वाढतात। फिरस्ती मेंढी पालनामध्ये बहुतेक चाऱ्याचे खर्च लागत नाहीत, कारण नैसर्गिक चारा उपलब्ध असतो, म्हणून खर्च कमी येतो। तिसरा फरक, कामगार। फार्म मध्ये साफसफाई, खाद्य देणे, चारा देणे, पाणी देणे, औषध देणे यासाठी कामगार जास्त लागतात। पण फिरस्ती मेंढपाळ दिवसभर कळपासोबत एक कामगार घेऊन सर्व मेंढ्या चारून आणू शकतो, किंवा कुटुंबातील सर्व सदस्य मिळून मेंढी पालनाचे काम करू शकतात। चौथा फरक, पिल्यांची वाढीचा वेग। फार्म मध्ये मुबलक चारा, औषध दिल्यामुळे, टॉनिक, कॅल्शियम दिल्यामुळे मेंढ्यांची वाढ जलद होते। पिल्ले चांगल्या प्रकारे वाढतात। फिरस्तीमध्ये मेंढ्या हवामानावर अवलंबून असतात, कधी पाणी पडते, झड लागते, अशा वेळी मेंढ्यांना चारा खाण्यासाठी समस्या येतात, चारा कमी खातात, मेंढी गवतावर अवलंबून राहते। पावसात फिरस्ती मेंढी पालन करताना खूप समस्या येतात। पाचवा फरक, आजार। फार्म मध्ये जर स्वच्छता नसेल तर आजार पटकन पसरतात। फार्म स्वच्छ ठेवला पाहिजे। पूर्णपणे मेंढ्या फार्म मध्ये असतात, म्हणून 2-3 वेळा फार्मची स्वच्छता केली पाहिजे। फिरस्तीमध्ये मोकळी हवा असते, मेंढ्या रानावर असतात, पण फिरस्ती मेंढी पालनामध्ये संसर्ग रोगांचा धोका असतो। सहावा फरक, व्यवस्थापन। फार्म मध्ये रेकॉर्ड ठेवणे सोपे असते, औषध देणे, लसीकरण देणे हे सोपे जाते, पण फिरस्ती मेंढी पालनामध्ये सर्व मेंढ्यावर लक्ष ठेवणे अवघड असते। औषध देणे, लसीकरण देणे यावेळी अवघड होते। सातवा फरक, नफा। हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। नफा कोणत्या जास्त आहे याचे उत्तर असे आहे, योग्य व्यवस्थापन करतो त्याच्याकडे जास्त नफा आहे। फार्म मध्ये उत्पादन जास्त होते, पण खर्च खूप जास्त लागतो। फिरस्तीमध्ये खर्च कमी असतो, म्हणून दोन्ही मध्ये नफा मिळू शकतो जर योग्य व्यवस्थापन केल्या तर। कोणते कराव, फार्म मध्ये मेंढी पालन कराव की फिरस्ती मेंढी पालन करावे। जर तुमच्याकडे जमीन असेल, चारा उपलब्ध असेल, भांडवल असेल तर फार्म पद्धत योग्य आहे। भांडवल कमी आहे, जमीन नाही, माणसाची साथ असेल तर फिरस्ती योग्य आहे। मित्रांनो, फार्म पद्धत वाईट नाही ना फिरस्ती वाईट नाही, योग्य पद्धतीमध्ये केल्या तर दोन्ही पद्धती चांगल्याच आहेत। जो तुमच्या परिस्थितीला जुळते। इतरांना पाहून निर्णय घेऊ नका। स्वतःची जमीन, चारा, वेळ आणि भांडवल याचा विचार करून मेंढी पालन कोणते करावे ह्याचा विचार करा, तेव्हाच योग्य निर्णय घ्या। तुमच्या मते फार्म पद्धत चांगली आहे की फिरस्ती पद्धत चांगली आहे, कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सुवर्ण फार्मिंग चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।